सर्व मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही उदगीरकर या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री ब श्री मन्मथप्पा डांगे यांचे भव्य कीर्तन। असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही उदगीरकर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। उद्धरिले कोटी कुळे सर्व गोत्र पुरे एक पुत्र वंश माझी नातरे क्षणिक जंतूचे साचने अजा कंठीस्तने दुग्धहीन रंबा पळते जुने पंचांगरडे शेतयक हिरडे असळी वाणी उद्धरिले कोटी कुळे सर्व गोत्र पुरे एक पुत्र वंश माझी महादेव मने सुनीतीचा सूत महादेव मने सुनीतीचा सूत त्रिलोकी विख्यात कीर्ती ज्याची उद्धरिले कोटी कुळे सर्व गोत्र पुरे एक पुत्र वंश माझी शिवराज गुरु तत्वात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। प्रथमतः ब्रह्मांड नायक शिव प्रभूंना वंदन करून शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रमदगणना साष्टांग प्रणिपात करून बसवादी शरण मन्मथादी संत दत्तात्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय गुरुमाऊली सद्गुरु शिवाचार्य रत्न सांब शिवाचार्य महाराज तथा सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराजांच्या पवित्र चरणकमळी साष्टांग दंडवत करून
तुम्हा आम्हा सर्वांचा प्रेरणास्थान परमश्रद्धेय गुरुमावली सद्गुरू राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून या आपल्या नगराचं दैवत भगवान गजाननाचं दर्शन घेऊन गजाननाला नतमस्तक होऊन गणरायाच्या दिव्य सानिध्यात समता नगर परिसरामध्ये अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत असलेला हा नामयज्ञ। आजचा हा नामयज्ञाचा 5वा दिवस। 5व्या दिवसाच्या कीर्तनरूपी सत्संग सेवेसाठी उपस्थित स्वामी, उपस्थित शिव कीर्तनकार, प्रवचनकार, संगीतकार, गायनाचार्य, मृदंग मास्तर, पेटी मास्तर, साऊंड सिस्टीम, विनेकरी, सप्ताह समितीचे संयोजक, आयोजक, नियोजक, व्यवस्थापक, मला निमंत्रण देणाऱ्या निमंत्रिका, सहभागी त्यांचे श्यामाताई आणि त्यांचे पूर्ण भजनी मंडळ, उपस्थित तुम्हा जे उभं टाकलेले आहेत, गावातून परिसरातून आलेले, बाहेरगावून आलेले सर्व भजनी मंडळ, महिला पुरुष भजनी मंडळ, माझ्या समोर बसलेले आमचे परमस्नेही बसवराज अण्णा, त्यांचा पूर्ण मित्र परिवार आणि उपस्थित तुम्हा सर्व शिवभक्तांना विनम्र अभिवादन, जय शिवा करून कीर्तन विश्वेला आरंभ करतो आहे। धन्य ती माऊली प्रसवली पिंड, जो बदे अखंड शिवनाम। समता नगर परिसरामध्ये गजाननाच्या दिव्य सानिध्यात अतिशय उत्साहात संपन्न होत असलेल्या या अखंड शिवनाम सप्ताहाच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहोत। 4था दिवस आहे। दिवस किती आहे? चौथा। 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, वीरसेवांची संत परंपरा संत शिवनी शिवयोगी मनमत माऊली पासून गणल्या जाते। त्याच संत मालिकेतील संत श्रेष्ठ महादेव प्रभूंचा 5 चरणाचा अतिशय सुंदर अभंग आहे। अभंग निवडण्याच्या पाठीमागे भूमिका आहे, काल आपण सर्वांनी संत शिवनी शिवयोगी मनमत माऊलीचा जन्म उत्सव साजरा केला। त्या संताचं मोठेपण काल आपण गायलं, पण ते मोठेपण जे मिळालं ते कुणामुळे मिळालं आजच्या कीर्तनात समजून घ्यायचं। म्हणून निवडलेला अभंग हा जरी तुम्हाला कानावर असेल नसेल, पण आजचा अभंग माईबद्दल आहे, जन्म देणाऱ्या आईबद्दलचा अभंग आहे। अतिशय सुंदर अभंग आहे। निवडलेल्या अभंगावर चिंतन मांडत असताना पहिल्यांदा या कार्यक्रमाची भूमिका समजून घेऊया, त्यानंतर मग आपण आपल्या कीर्तनाकडे येऊया। अपेक्षा सर्वांच्या सहकार्याची आहे। जमल तेवढं टेका धरून बसा, उभं टाका, कसं त्रास नको कोणाला, आणि अतिशय सुंदर चिंतनाकडे आपण लक्ष द्यावं। निवडलेल्या अभंगावर चिंतन मांडत असताना हा एक संकल्प सोहळा आहे। 7 दिवसाचा अखंड शिवनाम सप्ताह म्हणजे संकल्प सोहळा। संकल्प जर चांगला असेल तर त्याचा परिणाम चांगला असतो। एखादं कार्य मांडत असताना, एखादी पूजा मांडत असताना, आपण ज्यावेळेस शिवनाम सप्ताहाचा आरंभ करतो त्यावेळेस पंचकलशाची स्थापना करतो स्वामीकडून, आणि पंचकलशाची स्थापना करत असताना तो आपल्याकडून संकल्प घेतात, आणि तो संकल्प जर आमचा पवित्र असेल, संकल्प आमचा चांगल्या भावनेचा असेल, संकल्प आमचा निर्विकार वृत्तीने केला असेल, तर त्या संकल्पाचे परिणाम चांगले होतात। आणि कुठला तरी हेतू ठेवून, कुठला तरी स्वार्थ ठेवून, कुठला तरी द्वैत ठेवून जर आम्ही तो संकल्प केला असेल तर त्याचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात। कारण पारमार्थिक कार्यामध्ये जे काही आपण कार्य करतो त्या प्रत्येकाचं फळ मिळते, आहे की नाही? आणि आपल्याला माहित आहे निसर्गाचा नियम आहे, ज्या झाडाचे फळ त्या झाडाखाली पडतात। आंब्याच्या झाडाखाली फळ जाऊन लिंबाच्या झाडाखाली पडतच नाही। मग आपण म्हणतो मी एवढं देव करून सुद्धा का एकाला एक लागणार झाले, थोडस आत्मचिंतन करा। म्हणून हा संकल्प जर आमचा चालेल, एका ठिकाणी संत म्हणाले, महादेवचा अभंग आहे, शुद्ध संकल्पाचे फळ करी ब्रह्मची केवळ। त्याने म्हणजे संकल्प जर शुद्ध असेल, शुद्ध म्हणजे पवित्र, शुद्ध म्हणजे सात्विक, शुद्धतेलाही किंमत आहे। शुद्धतेचे 2 प्रकार आहेत बघा, शुद्धतेचे 2 आहेत। एक आहे शुद्ध म्हणजे निर्मळ, आणि एक शुद्ध म्हणजे पवित्र। निर्मळ भावनेनं, पण आम्ही निर्मळ अंगानं करतो, निर्मळ भावनेनं करत नाही। काय म्हणाला मी बघा, निर्मळता 2 प्रकारची। तुम्ही म्हणाल आपण काय निर्मळ नाही का? 100% निर्मळ आहोत, कारण रोज निर्मळ लावू कपडे धुतो, नाही वेगळ्या प्रकारचे साबण वापरतो, आपण शरीराला स्वच्छ करतो। पण पवित्रता ही साबणाने होत नाही। पवित्रता जर आमच्या अंतःकरणामध्ये आणायची असेल तर त्याला संता ग्रंथाची संगती लागते, कारण संगतीनं माणसाचं अंतःकरण
स्वच्छ होते, पवित्र होते. मग आता पवित्र आणि शुद्धतेचा थोडक्यात उदाहरण समजून घेऊ म्हणजे चटकन कळतं. बिस्लरीचं पाणी आणि गंगेचं पाणी दोन प्रकारचं पाणी आहे असं म्हणतात बरं का. मी काही जाहिरात करत नाही, पण बिस्लरीचं पाणी शुद्ध असतंय असं म्हणतात. म्हणून कुठलाही माणूस असू द्या ते काय मागायला आता बिस्लरी आहे काय म्हणाला. म्हणजे बिस्लरीचं पाणी किंवा फिल्टरचं पाणी हे शुद्ध असतंय असं म्हणतात. आता खरं खोटं आपण त्याला चौकशी करायची. आणि गंगेतलं पाणी आंघोळीला बरं आहे, आंघोळीला बरं आहे, ते शुद्ध नाही पियाला. गंगेतलं पाणी आपण पित नाही कारण आपल्याला माहित आहे गंगेमध्ये काय नसतंय, सगळंच असते. सगळे शहराचे गटार नेऊन कुठे सोडतात, गंगेमध्ये. गंगेतलं पाणी पिण्यासाठी शुद्ध नाही, बिस्लरीचं पाणी पिण्यासाठी शुद्ध आहे. पण महादेवाचा जर अभिषेक करायचा असेल तर कोणतं पाणी लागतंय, गंगेतलं लागते. शुद्ध नाही पण पवित्र आहे. आणि गंगेतलं पाणी लागते याचा अर्थ ते पवित्रता आहे. आणि पवित्रता पर्यायानं भाग्यवान आपण आहोत की ज्या कुळामध्ये आमचा जन्म झाला ते कुळ आमचं पवित्र आहे. कारण वीरशैव कुळामध्ये आमचा जन्म झाला, शिवभक्ताच्या कुळामध्ये आम्ही जन्म झाला, याचा अर्थ कुळ आमचं पवित्र आहे. आता कुळाबद्दल बोलायची गरज नाही, आता एकच करायचं आहे, सगळं पवित्र आहे, फक्त आपल्याला आत पवित्र व्हावं लागतं. आणि तो हा संकल्प आहे. संकल्प करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमाचे आपण आयोजन नियोजन करतो. सकाळच्या शिवपाठापासून रात्रीच्या शिवजागरापर्यंत सकाळी आपण शिवपाठ करतो. काय टेन्शन घेऊ नका, माझ्या कीर्तनाला नया पैशाचं टेन्शन नाही, काय टेन्शन नाही. तुम्हाला कळ लागली पायाला बसा वाटलं, कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही, मोकळ्या मनानं बसू शकता. अडचण आहे का काही, काय पायाला जोपर्यंत तुम्हाला जर बरं वाटते, कारण शरीर अतिशय महत्वाचं आहे. शरीर सांभाळून परमार्थ करायचा, जीवाला लय त्रास द्यायचा नाही. उपास धरायचा पण सण होई तिथपर्यंत धरायचा, चक्कर येऊ लागले की जेवायचं. इतक्या वेळ धरला बस झाला. आता ते धरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आता काही लोक काय खाऊन धरतील याचा भरोसा. धरा तुम्ही उपास धरा ना धरा, हा माझा विषय आजचा नाही. अतिशय महत्वाचा संकल्पाच्या अनुषंगानं केलेला परमार्थ हा शुद्ध म्हणजे सिद्ध होतो. आणि संकल्पाच्या अनुषंगाने केलेला परमार्थ सिद्ध झाला की आम्हाला आत्मानुभूती येते. त्या आत्मानुभूतीचं पर्याय नाव आहे आम्हाला आत्मिक आनंद मिळतो. आणि ज्या कार्यातून आम्हाला आनंद, शिवपाठ केल्यानंतर तो आनंद मिळाला पाहिजे म्हणून ध्यानात ठेवायचं. नुसता शिवपाठ करून थांबायचं नाही, सगळ्या मावशांनी ध्यानात ठेवायचं. नुसता शिवपाठ करून थांबत नाही. बऱ्याच जणांना शिवपाठ तोंडपाठ आहे, काही जणांना शिवदास म्हणे म्हणलं तर पुढचं येतंय. पण नाही, वीरशैव संप्रदायामध्ये अनेक संत म्हणजे ग्रंथ परंपरा आहेत, ग्रंथ आहेत. पण शिवपाठ एक अतिशय सुंदर ग्रंथ आहे. नाम भक्ती समजून देणारा ग्रंथ आहे. नामभक्ती समजून देताना शिवपाठामध्ये शिवदास माऊलीनं नाम नावाच्या साधनाची सिद्धता करण्यासाठी भक्तीचं महत्व सांगताना 144 सूत्र मांडले शिवपाठात. 29 अभंगाचा शिवपाठ आहे, 144 सूत्र, अतिशय सुंदर. एक सूत्र सांगितलं तर 3 तास जातात, 2 तास जातात. आपण तितकं खोलातही जाणार नाही, फक्त आपल्या अभंगाकडे आपण येणार आहोत. म्हणून सकाळचा शिवपाठ करत असताना नुसतं शिवपाठ करत करत, आता काळजी बघाय का, शिवपाठ करत करत शिवपाठ जगण्याची पद्धत सुरू करा. मी काय म्हणालो, शिवपाठ करत करत शिवपाठ जगण्याची पद्धत सुरू करा. नाहीतर शिवपाठ सगळेच करतात. आमच्या गावामध्ये दोघं नवरा बायको फाट 3 वाजता उठून शिवपाठ करतात. 3 वाजता उठलं की थंड पाण्याने आंघोळ करतात आणि दोघं नवरा बायको शिवपाठ करीत करीत लोकांचा कापूस वेचून आणतात. सकाळी उठल्यापासून शिवपाठ चालू राहते. 2 पोती घेतात, लोकांचा रात्रच्या कापूस वेचून आणतात आणि शिवपाठ करतानाच कापूस बी असतात, शिवपाठ म्हणून धरला येतात. कापूसाचं गटोडं घरी टाकल्या टाकल्या नकळून अर्थ पाठकरी भावे. ते मला परवा दिवशी म्हणाला की गुरुजी किती दिवस शिवपाठ केल्यावर मला देव भेटल. आता असला शिवपाठ किती दिवस केल्यावर देव भेटल तुम्ही सांगा. शिवपाठ करणे याचा अर्थ असा आहे, शिवपाठ हे जगण्याची जीवनशैली आहे. जोपर्यंत शिवपाठ तुमच्या आत उतरणार नाही, जोपर्यंत परमरसाच्या पारणा करताना परमरसातले विचार आत उतरणार नाहीत, तोपर्यंत आमची वृत्तीच बदलणार नाही. वर खाऊन काय फायदा. माझं जर डोकं दुखत असेल तर डोक्याची गोळी काय करावं लागेल, गिळावं लागेल ना, तरच माझं डोकं राहील. मी गोळी घेतली डोक्यावर फिरवली, काय फरक पडते का. आणि आपलं शिवपाठ वरूनच फिरायला, पारायण वरूनच फिरायला, मध्ये कुठे चाललंय.
जोपर्यंत आत जाणार नाही. मी असे परवाच्या कीर्तनामध्ये सहज म्हणलं की संतांचे विचार आत रुजल्याशिवाय परिणाम नाही. एक बाई उभं टाकून म्हणली कीर्तनामध्ये, गुरुजी मजा परमरशी मध्ये उतरलाय. मी म्हणलं मग सांगा ताई तुमचा अनुभव, म्हणजे मला कीर्तना सांगता येईल. म्हणजे शिवपाठ तुमचा मध्ये कसा उतरलाय. तिनं म्हणली मला आता मी 40 वर्ष झालं पारायण करते, आता मला दिसना झाले म्हणजे वाचायला. त्याच्यामुळे मी आता नवीन आयडिया शोधून काढली. रोज गिलासभर चहा कराले, शिवपाठाचे 2-4 पानं फाडाले, चहात बुडवाले, ब्रेड खाल्याने खायले. आतापर्यंत मी 14 अध्याय गिळे महाराज. किती? 14 अध्याय. आता मला सांगा परमरसाचे कागद खाऊन जर आम्हाला बदल होत असेल होईल का? विचार महत्वाचा आहे. आणि वर्तमान काळामध्ये संकल्पाच्या पाठीमागे 3 गोष्टी असाव्यात. आम्हाला आमचा विचार करता करता विवेक जागृत व्हावा, आणि आम्हाला आमची संस्कृती कळावी, आमची परंपरा कळावी. संस्कृती आणि संस्कार कळता कळता आम्हाला आमचं जीवन कळावं. आणि जीवन कळायचं असेल तर संतांनी अगदी स्पष्टपणे 4था दिवस आहे, 3 दिवस तुम्ही कीर्तन ऐकले, 3 दिवसापैकी एक तरी महाराजांनी तुम्हाला सांगितलं की जीवन आमचं क्षणभंगुर आहे, याचा क्षणाचाही भरवसा नाही, नाही देहाचा नाही जास्त टेन्शन घेऊ नका. गुळ असेल तर त्याला गुळ द्या. ते गायकाला सुद्धा आता ते कॅन्डी निघाल्या. कॅन्डी कधी का तुम्हाला ते त्याला काडी असते प्लास्टिकची. नाही नाही तेच नाही, ते केलं ते मला आता आपलं ते लॉलीपॉप सारखं राहते ते गेलं. हो लॉलीपॉप सारखं चाल म्हणण्याच्या आधी दाढ ठेवायचं. टेन्शन घेऊ नका, मोकळा मनाने इथं काय समजू नका, मजा करता अजिबात बघू नका. तुम्हाला वाटत असेल याच्यात काही कळत असेल, अजिबात कळत नाही. टेन्शन घ्या, कीर्तनाकडे या फक्त. शिवार काय विचिंतन होतं आपलं? 7 दिवसाच्या संकल्प सोहळ्यातून आम्हाला संतांचे ग्रंथाचे विचार जगता आले पाहिजे. त्यासाठी आत गेले पाहिजे, विचार आत गेले पाहिजे, म्हणजे आचरणात आले पाहिजे. आणि आचरणात येत असताना विविध प्रकारचे आपण उपक्रम साजरे करतो, विविध प्रकारचे. मग शिवपाठ असेल, 7 दिवसामध्ये परमरसाचं पारायण करत असतात. पारायण करण्याच्या काही पद्धती आहेत, तुला थोडं थोडं सांगून पुढे जातो, कीर्तनाकडे येतो. पारायण 3 प्रकारचं केलं जातं. पहिलं पारायण करताना फक्त काय होतंय, त्या पारायण म्हणजे परमरसाचं पुस्तकच म्हणाल मी, ग्रंथ म्हणाल नाही हा. परमरसाचं पुस्तक, आपले डोळे आणि आपलं तोंड एवढंच वापरल्या जाते, त्याला साधं पारायण म्हणतात, 1 नंबरचं. अशी स्पर्धा राहते. त्यानं एक ओवी म्हणली की यानं एक ओवी म्हणते, इकडे तिकडे लक्ष दिलं तर त्याला ओवी सापडत नाही. काय लोक तर 3-3 पानं सोडून देऊन सुद्धा करू शकतात. त्याचा काय भरोसा नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं पहिल्या नंबरचं पारायण किती केलं तर काही फरक पडत नाही. त्याचा संबंध फक्त डोळ्याचा आणि वाचेचा येण्यासाठी काही येत नाही. 2 नंबरचं जे पारायण आहे, या पारायणामध्ये परमरस ग्रंथातील ओवी, आपले डोळे, आपलं मन आणि आपली वाचा, 4 गोष्टीचा संबंध येतो. म्हणजे मन लावून वाचते एवढंच. हे 2 नंबरचं पारायण, म्हणजे याला मध्यम पारायण म्हणतात. कनिष्ठ पारायण 1 नंबर.
मध्यम पारायण. आता सर्वश्रेष्ठ पारायण कोणता? सर्वश्रेष्ठ पारायणामध्ये त्या ग्रंथातील ओवी आपले डोळे आणि आपल्या बुद्धीचा संबंध येतो. कळालं का? बुद्धीचा संबंध येतो. आणि त्या अनुषंगाने केलेलं जे काही पारायण असेल त्या पारायणातून परायणता येते. म्हणजे ते विचार आपल्या आत येतात, बुद्धीची कस लागते, बुद्धी तिथं रमते. मन आणि बुद्धी एकत्रित जर आली तर ते पारायण केलेलं आपल्या कारणे लागते. मग त्याला सालभर पारायण करायची गरज नाही. एक ओवी वाचली की ती त्याच्या जीवनामध्ये उतरते. दुर्दैवाने आपण ओवी वाचतो पण ओवीचा अर्थ आपल्याला लक्षात आला नाही. एक ओवी सांगतो तुम्हाला परामर्श. वाटेवर धन पडले असता त्यासी धनी कोणी नसता, अपेक्षेने उचलून घेता निरापेक्षता ती उडा. कारण जगन्माता पार्वती भगवान शंकराला प्रश्न विचारताना साधकानं साधना कशी करावी, साधना करण्यासाठी साधकाकडे अनुकूलता कोणती असावी किंवा निकष कोणते असावेत, लक्षणे कोणती असावेत हे पटवून देताना एक निरापेक्ष हे त्याच्यातलं लक्षण सांगते. मग निरापेक्ष म्हणजे नेमकं काय? तर त्यांनी त्याचं विश्लेषण करताना सांगितलं की वाटेवर जर कुठं पैसे पडले असतील तर त्याला जर कोणी मालक नसेल तर ते उचलून घ्यायचे नाही. उचलून घेतल्या की तुमची निरापेक्षता गेली. इतकं सोपं. मग भगवंताची सेवा करायची असेल तर निरापेक्ष व्हा. गणपतीला एकच फुल व्हा, लाल आणून, पण फाटं उठून शेजारणीचं तोडू नका. कळलं का तुम्हाला? एकच फुल व्हा, घरचं बारीक राहू द्या, मोठं राहू द्या, पण शेजारणीचं मोठं गुलाबाचं दिसायला म्हणून तोडून आणू नका. एकच फुल व्हा, शुद्ध भावनेनं व्हा. एक ना निरापेक्ष. आणि काही मागू नका त्या गणपतीला, फक्त समर्पित करा, नमस्कार करा, थोडं मजावर लक्ष राहू दे म्हणा, निघून जा, काय अडचण. पण गंमत अशी आहे की ग्रंथातली ओवी पाठ झाली आणि पाठ करताना ठरविलं, संकल्प केला की ही ओवी माझ्या जीवनात आणायची. ठरलं, पारायण कर. लगेच घराकडून मंदिराकडे निघाला आणि मंदिराच्या जवळ जवळ आल्यावर त्याला एक 100ची नोट दिसली. आणि नोट बघल्या बघल्या ती ओवी ध्यानात आली. कवटी वाटेवर धन पडले असता त्याशी धनी कोणी नसता, अपेक्षेने उचलून घेता निरापेक्षित. आता म्हणले हे पैसे तर रस्त्यात पडले, आता आपल्याला उचलून घ्यायचे नाही. बघा, उचलून घ्यायचे नाही. मग सरळ पुढे जावं का? तिथं थांबला. मग विचार केला की माझ्या इतका इमानदार माणूस आता दुसरा कोणी नाही. कारण नोट सोडून जाणार आहे ना. माझ्या इतका इमानदार माणूस कोणी नाही. आणि ती नोट जर बेईमानाच्या हातात लागली तर कशाला? कारण मंदिराच्या वाटेनं पडले म्हणजे मंदिरातली कोणाची तरी पडली. आपण काय करावं? ती उचलून घ्यावं, मंदिरात जावं, अलाउन्सिंग करावं, आणि ज्याची आहे त्याला नेऊन द्यावं, म्हणजे पुण्याचं काम होईल. एकतर आपल्याला निरापेक्षता येणार नाही. या भावनेने ती नोट उचलून घेतली, मंदिरात आला आणि मंदिरात आल्यावर सगळ्या लोकांकडे बघून म्हणाला, ज्याची गेली त्यानं म्हणल्याशिवाय कसं द्यावं? पोट भाग सांगा तुम्हाला. ज्याची गेली त्यानं तर म्हणायला पाहिजे. कारण हे लोक काय आपले इतके इमानदार आहेत का? नाहीत ना. लोक म्हणू शकतात माझी आहे, माझी आहे, दोघं तिघ जण माझी माझी म्हणले तर आपण कसं करावं? त्याच्यामुळे लोक म्हणेपर्यंत वाट बघा, कीर्तन होईपर्यंत वाट बघला, कोणी काय म्हणलं नाही. मग याचा अर्थ जर समजला गेला इथं कोणी काय म्हणलं नाही म्हणजे मंदिरातल्या येणारे कोणाची नाही, ते बाहेरच कोणाची तरी नोट असेल. मग आता काय करावं? मग एक करावं म्हणले, मंदिराच्या गल्ल्यामध्ये टाका, पेटी असते ना, पेटीत टाका. दुसरं मन म्हणाले, मंदिरातली पेटी उघडणारे तर किती इमानदार आहेत. बरं, नोट मला सापडलेली आहे, आपण 10 रुपये दिले तर 3 10 लाख होते आपल्या नावानं. राहत्या ताई, काय राहत्या. आता गुळ मागला, थोड्या वेळा नाश्ता मागता, देता ना. बरं, तेला मला नका देऊ. माझं तोंड बंद करायला मला तर. शिवाय मग 100 रुपयाचे पेढे आणते आणि 50-50 करते. 2च पेढे देवापुढे ठेवते, 2 पेढे लोकांना वाटते आणि बाकीचे पेढे घरला घेऊन जाते, प्रसाद म्हणून खाते. मला एक सांगा, कारण तो विचार आहे, ती जी ओवी आहे ते पूर्ण अंगाने आपल्याकडे आली नाही, आपल्यामध्ये रुजली नाही. आपण त्याला वेगळ्या प्रकारचे पर्याय करतो. परमार्थामध्ये पर्याय चालत नाही. परमार्थामध्ये एकच गोष्ट चालते, ती म्हणजे सिद्धता. आणि म्हणून आपण 7 दिवसामध्ये संता ग्रंथाच्या संगतीतून ते जीवन समजून घ्यायचं आहे, पारमार्थिक जीवन समजून घ्यायचं आहे. आणि पारमार्थिक जीवन समजून घेताना आमची संस्कृती समजून घ्यायची आहे. काल आपण एका महान संतांची आपण जयंती साजरी केली, पण किती जणांना मन्मस्वामी कळाले? माझा प्रश्न आहे, किती जणांना मन्मस्वामी? कारण संतांची जयंती साजरी करणं म्हणजे नेमकं काय आहे? मन्मस्वामीच्या फोटोला हार घालून मन्मस्वामीच्या जन्माचे 6 अभंग म्हणणं म्हणजे जयंती साजरी आहे का?
नाही. त्या दिवशी आम्हाला मनमोहन स्वामीचं जीवन कळावं. मनमोहन स्वामीचं जीवन कळत असताना समाजासाठी त्यांनी जे काही जीवनामध्ये केलेलं आहे त्याचं जीवन कार्य आहे याची चर्चा करता करता मनमोहन स्वामीच्या जीवन कार्यातून आम्हाला त्यांच्या जीवन चरित्राचं काय करावं लागेल, आकलन करावं लागेल, समजून घ्यावं लागेल. नुसतं आकलन करून नाही तर जीवन मनमोहन स्वामी सारख्या संतांचं आम्हाला अनुसरण करावं लागेल. अनुकरण नाही. अनुकरण केले की कृती होते. त्यानं जसं केला तसा यानं केला. ते महाराज अभिषेक करताना म्हणते बघा, लाव डोळ्याला पाणी. कोणाच्या? महाराजाचे काय? आपल्या माझ्यासारखं खोडकर राहते त्याच्या डोळ्याला लावायला. ते नाही बोलला तुमच्या डोळ्याला लावा. मी म्हणलं बरं आहे बाबा, आमचंच पाणी आमच्या डोळ्याला लावायचं. अनुकरणानं फक्त श्रेय होतं आणि अनुकरण करता करता त्या कृतीतून माणसाला कृतीचा अहंकार निघतो आणि मुद्दा असा येतो की मूळ उद्देश बाजूला राहतो आणि माणूस कर्मकांडामध्ये माझं म्हणणं हे नाही, शिवदास मागलेचं आहे. कर्मपिसे झालो कर्माचे स्वाधीन चित्त लगटेला. कर्मपिसे झालो कर्माचे स्वाधीन. कि मग कर्मकांडातून अहंकार येतो आणि मग उगच म्हणते उगन माय 40 वर्ष झालं भजन करा. 40 वर्ष भजन करायची गरजच पडत नाही. तुला भजन जर कळालं 40 वर्ष कशाला लागतात? भजन नुसतं करू नको, ती कृती झाली. भजन जगण्याचा प्रयत्न कर. भजन जगण्याचा प्रयत्न कर. भजनी मंदिरात आल्यावर भजनी होऊ नको, घरात असला तरी भजनी झाला पाहिजे. भजन ही साधी गोष्ट नाही. कलियुगामधलं उद्धाराचं साधन भजन आहे. महादेव म्हणाले ना, कलियुगामध्ये भजन हे सार हृदयी शंकर. हृदय परिवर्तनाचं सगळ्यात मोठं साधन म्हणजे भजन आहे. भजनाचा आणि हृदयाचा संबंध आला पाहिजे आणि मग ते भजन आमच्या अंतरंगामध्ये रुजायला लागलं आणि हृदय परिवर्तन झालं की आपापच माझे हृदय भुवन करावले आणि हृदयाचा मालक हृदयामध्ये एकदा धारण झाला, बसला. बघा आणखी आपलं जीवन परिवर्तित होतंय आणि त्यासाठी हे 7 दिवसाच्या संकल्प सोहळ्यामधला अतिशय महत्वाचा उपकार हृदय परिवर्तनाचा तो असेल कीर्तना. कारण कीर्तनामध्ये संतांचा सगळ्यात मोठा प्रभावी आपण एक साधन घेतो आहोत. अभंग. अभंगाचं वर्णन करता सांगताय गाऊ ते अभंग. गाऊ ते अभंग त्याची नाही भंग. गाऊ ते अभंग त्याची नाही भंग. गाऊ ते अभंग त्याची नाही भंग. गाऊ ते अभंग त्याची नाही पारमार्थिक जीवन हे अंतरंगासाठी आहे. भगवंताला अंतरंगामध्ये धारण करायचं आहे. यासाठी आपल्याला सेवा करावी लागेल, यासाठी आपल्याला भक्ती करावी लागेल. म्हणून निवडलेला तो अभंग आहे सेवेसाठी तो संत श्रेष्ठ महादेव प्रभूचा. महादेव प्रभूच्या अभंगावर चिंतन मांडत असताना माझ्या पद्धतीप्रमाणे कीर्तनाची मांडणी 3 टप्प्यात आहे. अजून कीर्तन सुरू झालं नाही, आता आले 3 टप्प्यात आहे. पहिला टप्पा या अभंगाची पूर्वपीठिका काय आहे, दुसरा टप्पा अभंगाची रचना काय आहे आणि तिसरा टप्पा या अभंगाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध काय आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला समजून घ्यायचं आहे महादेवपूर्ण हा अभंग लिहिला. ती अभंग लिहिण्याच्या पाठीमागली भूमिका महत्वाची आहे. कारण एखाद्या महानुभावाची आपण जयंती साजरी करतो, एखाद्या संताची आपण जयंती साजरी करतो, पण ते संतत्व जोपासण्यासाठी संत कोटाला येण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान आईचं असते. आज आईला फार महत्व दिलेलं आहे आजच्या अभंगामध्ये आणि योगायोगानं भाग्यवान आम्ही आहोत. सगळं महिला मंडळ आहे ना,
कारण बाहेर बघलं तरी बॅनरला महिला मंडळ दिसायला, जिकडे तिकडे महिला मंडळाचेच फोटो दिसायला. याचा अर्थ आता तुमचं मोठेपण आहे आज, बरं का. आता तुम्ही लहान नाही, तुमचं एवढं मोठेपण आहे, माऊलीने तुम्हाला, महादेवपूर्ण तुम्हाला धन्यवाद दिलेले आहे, धन्यता मानलेली आहे. म्हणून काल आपण ज्या मनमत माऊलीची जयंती साजरी केली, जयंती साजरी करताना मी सांगितलं की संत विचाराचं अनुसरण करावं. ते अनुसरण करताना पारायण करणं असेल किंवा सप्ताह असेल, त्याच्यातून आम्हाला आमची संस्कृती कळावी लागते, आम्हाला आमचे संस्कार कळावे लागतात. ते संस्कार कळायचे असेल तर मातृत्व अतिशय महत्वाचा आहे. पहिला गुरु आई आहे, ते मातृत्व आहे, आणि ते मातृत्वाची कला जोपासता आली पाहिजे, मातृत्वाचे गुण जोपासता आले पाहिजे. आईचं मोठेपण सांगितलं, उगाच रत्न पोटाला येत नाही. प्रत्येकाला वाटतंय की आजही मनमस्वामी यावेत, काय येत नाही, नक्की येतात, येणार का मनमस्वामी येतात, पण त्याच्यासाठी त्याग जे आईने केलाय ते महत्वाचं आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वराचं मोठेपण सांगताना माता मादांबिकेचं मोठेपण महत्वाचं आहे, त्याग महत्वाचा आहे. मनमस्वामीचं मोठेपण सांगताना सुद्धा माता पार्वतीचा त्याग महत्वाचा आहे, नाही महत्वाचा आहे. आम्ही ज्ञानेश्वराचं संतत्व सांगताना माता रुक्मिणीचं महत्व आहे, तितकंच महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, पण वर्तमान काळामध्ये मातृत्व निभावण्यासाठी काय त्याग करावा लागतो, काय योजना कराव्या लागतात, याचं चिंतन करण्याच्या हेतून महादेवपूर्ण सदरील 5 चरणाच्या अभंगाची रचना केली. प्रकारचे ककार असतात. काकार म्हणजे काय? अभंग का लिहितात, अभंग का लिहिला, पहिलं का, दुसरं आहे अभंग कुणाला सांगायचा आहे, दुसरं अभंगात काय सांगायचं, अभंगात सांगताना तो विचार कसा सांगायचा, 7 प्रकारची असतात. त्यापैकी हा अभंग लिहिताना महादेवपूर्ण मातेचं मोठेपण सांगताना सांगितलं की असं रत्न जन्माला घालावं एकच, 100 असं फायद्याचे नाही. कौरव किती होते? 100. पांडव किती होते? 5. आता या काळातल्या सगळ्या माता जे धन्यवाद द्यायला पात्र आहेत, त्या प्रत्येकीला लेकरं किती आहेत? जे मुलगा एकच, पुत्र एकेकीला 2 असतील, कोणाला 1 असेल, कोणाला मुलीच असतील. मला मुलगा मुलगी भेद करायचं नाही. ऐक, आता एकच सांगायचं, एकच आहे, पण किती गुणाचा आहे हे फक्त आपल्यालाच माहित आहे. असं काय झालं? आता मागे जावं लागते अभंगात. संत जन्माला आले, त्या मातेचा त्याग आम्हाला समजून घ्यायचा, आणि संतांचा त्या मातेचा त्याग समजून सांगण्यासाठी महादेवने त्या मातेचं जीवन बघितलं, तिने केलेला त्याग, तिने केलेलं जे काही त्या लेकराच्या घडविण्यासाठी तिने केलेलं जे योगदान आहे, त्या योगदान लक्षात घेऊन अभंगाच्या पहिल्या चरणाची रचना. एक तर गायन करण्याची बेजारी आहे, आणि मर्दन दोन्हीकडून वाजवावं लागतं, आणि या काळामध्ये दोन्हीकडून वाजवणाराच खरा माझा टाळ्या एकीकडून वाजले की एकाची दुश्मनी घ्यावा लागते. आता कीर्तनाकडे अभंगाचं पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे धन्य. संतांनी धन्यचं निवड करता. धन्य म्हणजे पूर्णत्व. धन्यता कोणाला दिली? ज्याच्याकडे ते पूर्णत्व आले त्याला धन्यता दिली. बघा, ज्याच्याकडे पूर्णत्व आहे ते. आता बऱ्याच गोष्टीला धन्यता दिली. आता बघा, पहिला धन्य सांगितलं, धन्य धन्य गुरुमाय आज त्याच्या पुढचं उत्तर आहे, तुझं पाहता माहुली गुरुला धन्यवाद दिले. कोण्या गुरुला धन्यता सांगितली? ज्या गुरुचं दर्शन झाल्यावर दर्शन घेणाऱ्याचे 3 गोष्टी निघून गेल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या? पाप, ताप आणि दैन्य. आता पाप माहिती आहे का? पाप अनेक प्रकारचा असतो.
तर छोटं छोटं पाप धरू आपण, लय मोठं नाही, छोटं छोटं पाप. कामासाठी कधी कधी लबाड बोलावं लागतं. ते मोबाईल आल्यापासून माणसं परफेक्ट लबाड बोलतात. घरीच राहते उगाच कुठतरी आव्हान. छोट्या छोट्या गोष्टीला जे पाप राहते, मोठे पाप नाही म्हणत, छोटे छोटे पाप त्या गुरुचं दर्शन झाल्यावर आपलं पाप जळून जाते. किती जणांचं गेलं ज्याचं त्याला माहित आहे. दुसरा गोष्ट आहे ताप, त्रिविध ताप. मी बाकीचे ताप सांगत नाही, तसे तापाचे प्रकार खूप आहेत. पहिला ताप म्हणजे शरीराला येते ते टेम्परेचर, ते ताप काय होते, गोळी खाला की निघून जाते. एखादी गोळी खाली की ताप निघून जाते. दुसऱ्या प्रकारचा ताप आहे त्याला संताप म्हणतात. संताप कसा असते, संताप एक करा गेला दुसरं बोलवले की संताप येते. पण संतापाला फार मोठं कारण बी लागत नाही. संताप याला कधी लागते का कारण? काय नाही. संतापी माणसं कधी बी थोड्या थोड्या कारणाला संतापी होतात. काहीच नाही. बायकोला म्हणलं वांग्याचं भरीत कर, वांगे मिळालं नाही, तू तिला टमाट्याचं केलं, बस एवढंच कारण व्हायचं. जेव्हा वाढल्या वकिलासारखे प्रश्न विचारते, इकडी आहे, तुला काय सांगितलं होतं? ती म्हणजे जेवायला करायला. काय सांगितलं होतं? म्हणजे भरीत. कशाचं? वांग्याचं. तू काय केलीस? ती म्हणजे भरीत. कशाचं? टमाट्याचं. असं का केलीस? ती म्हणजे वांगे मिळाले नाहीत म्हणून टमाट्याचं केलं. तिने एकच वाक्य जास्त बोलली, कोणतंही भरीत गिळायचंच आहे. संतापी होता उचलला खरपता घातला डोसक्यात. फार काय लागत नाही. संतापी माणसाची भेट होऊ नये. तिसऱ्या प्रकारचा ताप आहे मनस्ताप. मनासारखं होईना गेले की मनस्ताप. मनस्तापी माणसं असे आत्मघात करतात, म्हणजे डोकं फोडून घेणं, केस ओढून घेणं, बरं का, रुसून बसणं, पळून जाणं, अनेक कामं देतात. विहिरीत पडणं, आत्महत्या करणं, अनेक कामं करू शकतात. बघा, संतापी माणसं प्रतिघात करतात, म्हणजे हातात पडल ते फेकून मारतात. तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल, संतापी ज्याला भेटला ना तर त्याचं नशीब फुटलं समजायचं. काय फेकून मारलं त्याला कळतच नाही. त्या पोराला खलबता मारल्याबरोबर ती बाई मरून गेली. मग पोरं म्हणाले, बाबा आई मेली की आता तुला पोलिस करून येतात. मग त्याला वाईट वाटत, वेळ निघून जाते. सगळ्यात महत्वाचं माझ्या कीर्तनाला लागणार जे आहे काही नाही, आणि तो ताप म्हणजे त्रिविध ताप. आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप आणि आध्यात्मिक ताप. त्रिविध तापाचं निवारण होते त्याचं दर्शन झाल्यावर. आणि दैन्य म्हणजे काय? दैन्य दोन प्रकारचा, एक भौतिक दैन्य, एक आध्यात्मिक दैन्य. घराजवळ सप्ताह असून सुद्धा इकडे येऊ शकत नाही, ते दैन्य. त्याचं दारिद्र्य त्याच्या नशिबातच नाही ते. आणि कीर्तन हे नशिबावर येणारी गोष्ट नाही. एखाद्या मला रात्री आला नाही कीर्तन, आमच्या नशिबात नव्हतं, चूक. तो आल्यावर होतो, कारण कीर्तन हे नशिबाचा विषय नाही, प्रयत्नाचा विषय आहे. नशिबावर वेगळा विषय आहे. म्हणून धन्यता दिली गुरुला. काही दिवसाला धन्यता दिली. पहिल्या दिवसाला धन्य आलं दिलं मला आम्हा थोर. ज्या दिवशी आमच्या हातून सत्कार्य घडलेला, ज्या दिवशी आमच्या हातून परोपकार घडलेला आहे, त्या दिवशी त्या दिवसाला धन्यवाद दिले. संसाराला धन्यता दिली माझी. कोणाचा धन्य संसार? धन्यतेचा संसार. धन्यता. आपल्या कामापुरते बस झाले का नाही, जास्त कशा. आता आपण आता माईला धन्यवाद दिले. कोणती माय धन्य आहे? ज्या आईनं असं लेकरू जन्माला घातलं, असं रत्न जन्माला घातलं की जे समाजाच्या कामाला आलं. काल आपण जे मनमोहन पावलीची जयंती साजरी केली,
तसला मनमत पोटाला जर यायचं असेल तर माता पार्वतीनं काय काय केलं समजून घ्यावं लागतं. मला सगळ्याला जीवनचरित्र माहिती आहे, मी जीवनचरित्र सांगणार नाही, मी फक्त तात्विक चिंतन घेऊन पुढे जाणार. पुत्ररत्न नव्हतं पोटी, काय नव्हतं, मुलगा नव्हता किंवा लेकरूबाळ नव्हतं, पण त्या दोघा नवरा बायकोचा जो संसार होता तो समर्पणाचा संसार, समर्पणाचा संसार. आणि समर्पणाचा संसार घरामध्ये सेवाभाव होता. पती पत्नीचा संसार कसा असावा ते मनमत पावलीच्या आई वडिलांकडे बघा. माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी यांचा संसार जसा होता तसा आपला संसार असावा. नवरा बायकोचं नातं कसं असावं. आज सप्तमी कधी आहे? उद्या आहे, काय का नाही. नांदेड सारख्या आमच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये, तुमच्याकडे काय मला माहित नाही, मकर संक्रांती पासून आजपर्यंत, उद्यापर्यंत नाही, आता उद्याचं मला काय माहिती आहे, मी आजच बोलतो. आजपर्यंत हळदी कुंकाच्या नावाखाली 8 दिवस झालं बाया सापडच न झाल्या, कुठे पळून गेले नाही. सकाळी उठलं की आंघोळ केले की जे थैली घेऊन चालल्या, संध्याकाळीच घरी यायला थैली घेऊन भरून दिली. म्हणजे बायको मला म्हणली आज शनिवार आहे दुपारी, म्हणजे थैल्या निसून ठेवा. थैल्या निसून ठेवा, निवडून ठेवा. मी एक थैली उघडली तर काय होतं मध्ये, ते पिनाचे पाकिट, टिकल्याचे पाकिट, चमचे, कंगवे, भांडे घासाच्या घासण्या, सगळं. आता 2-4 थैल्या भरल्या. मुख्य उद्देश काय होता संक्रांतीचा? सांगा काय? कुंकू लावण्याचा उद्देश एकच आहे, आपल्या पती प्रती आदरभाव असावा, त्याच्या प्रती सेवाभाव असावा, त्याच्या प्रती समर्पण भाव असावा. त्याला म्हणतात पतिव्रता. सुवासित त्याच्यासाठीच आहे ना, नवऱ्याला ती समर्पित असावी. मला सांगा, आता हे हळदी कुंकाच्या कार्यक्रमामुळं सकाळी 8ला घर सोडणारी बाई रात्री 9ला जर परत येत असेल तर त्या कुंकाला आज 7 दिवस झाला जेवायला नाही. आमचा गुरुजी तर शाळेतच खिचडी खायला. मी म्हणलं गुरुजी कसं काय पोराची खिचडी, काय करा गुरुजी, डबा चालू सर. येताना बायको म्हणाली आता मला उशीर मध्ये यायला, येताना कुठेतरी जेवून या. मुख्य उद्देश काय आहे? हेतू बाजूला राहिला ना, आणि मग बाकीच्या गोष्टीसाठी म्हणून समर्पण शिकलं पाहिजे. तिथं समर्पण सांगताना पती पत्नीचं नातं कसं असावं, फार सुंदर एक सिद्धांत सांगतो तुम्हाला. साहित्यकारांना सांगितलं नवरा बायकोचं नातं कसं असावं. एवढं जरी घेतलं तर आजचं कीर्तन सार्थक झालं. कसं असावं तर त्यानं सांगितलं नवरा बायकोचं नातं असं असावं जसं हाताचं आणि डोळ्याचं नातं आहे. आपला हात आणि आपले डोळे याचं नातं किती महत्वाचं आहे बघा. हाताला जर मार लागला तर पाणी कुठून येते? डोळ्यातून येते. आणि डोळ्यातलं आलेलं पाणी कोण पुसतंय? हा, इतकं नाजुकीचं नातं आहे. आपलं नातं कुठं नाजुक? मी म्हणून असलं आहे त्या. मी म्हणून आहे ते, मी म्हणून नकोच. आता समर्पण आहे म्हणून माता पार्वती आणि शिवलिंग स्वामीच्या संसारात समर्पण. समर्पणामुळे कुठलाही तक्रार नव्हती. जे असेल ते असेल. पुत्ररत्न नाही मोठी, लेकरूबाळ नाही, काहीच गरज नाही. बायकोच्या चेहऱ्यावरून कळते नवऱ्याला बायकोला काय सांगायचं. काय म्हणालो मी? चेहऱ्यावरून कळायला पाहिजे. तिचं तोंडाकडे बघितल्याबरोबर कळायला पाहिजे तिला काय मागायचंय, काय म्हणायचं आहे. आणि नवऱ्याचा चेहरा बघल्या बघल्या बायकोला कळायला पाहिजे. हे नातं आहे, त्याचं ते नातं होतं. एक ती बाई ग्रंथ ऐकण्यासाठी गेली, पोथी ऐकण्यासाठी गेली. पोथीत विषय निघाला होता, निपुत्रिकाला मोक्ष मिळत नाही, एवढंच दुःख होतं. पण नवऱ्याला सुद्धा व्यक्त केलं नाही. घरी आल्यानंतर चेहरा पण म्लान झालेला चेहरा बघितला आणि शिवलिंग स्वामीने ओळखलं की आज आमच्या बायकोला काय दुःख झाले. काय झाले सांगा. तिला सांगितलं खरंच आपल्याला मोक्ष मिळणार नाही का? पाणी पाजवायसाठी नाहीये. लेकरं कशाला पाहिजे? पाणी पाजवायला का? नाही म्हणा, पाणी पाजवायला. आणि आजची अवस्था तर समाजाची विचित्र आहे. आता बसवराजांना लोक मला आता वाटणी करायला बोलवाले. कशाला? कीर्तनाच नाही आता. आता त्याला वाटलं शाना माणूस आहे म्हणून वाटणी करायला बोलवाय. कालपुरा मला बोलले होतो वाटणी करायला. 2 पोरं वाटून द्यायची होती. जमीन होती 30 एकर. आता 2च पोरं असल्यामुळे दोघाला 2 घरं दिले. दोघांचे दागिने जास्त त्याचे घेऊन टाका म्हणून सांगितलं. घरातला जो पसारा ज्याच्या लग्नात असताना घेऊन टाका म्हणून सांगितलं. काही अडचण नव्हती, फार सोपं सोपं होतं. 2 गायी होत्या, 1-1 देऊन टाकली. 2 म्हशी 1-1 देऊन टाकल्या. 2 शेतामध्ये 15-15 एकर शेत देऊन टाकलं. 2 बोर होते, दोघाला 2 देऊन टाकले. 80,000 रुपये जमा होते, 40 देऊन टाकले. काय अडचण होती? कडकडकडे वाटण्या करून टाकल्या. 15 मिनिटात वाटण्या केल्या. मला वाटून आपण खूप हुशार झाला होता. 15 मिनिटात वाटणी करून टाकली. मग लगेच चहा केला आणि चहा पिऊन निघाल्यानंतर चला म्हणलं निघतो आता.
तेवढ्यामध्ये त्या दोघांची माय होती म्हातारी. ते म्हणले चल्या काय गुरुजी? मी हो. आणि माझी काय सोय केल्या? ते म्हणले तुमची काय सोय? आता 2 पोरं 2 सुना, आता अजून वेगळी काय सोय पाहिजे? ते म्हणले मी म्हणलं बा जिकडे गरम झालं तिकडे खा, काय अडचण आहे. आणि एक तर भाषीच केलेली आहे, भावाची पोरगी भाषी. आता भाषी केली म्हणलं तिकडेच खा. तिनं जर काशी केली म्हणलं, तिनं भाषी केली, तिचं म्हणलं तेच आहे बरं का, तिनंच काशी केली. मग कसं करायचं? म्हणजे म्हणजे काहीतरी परमनंट सोय लावा. मग त्या धाकटीला म्हणलं बा तू कर की, आता तुझी आत्याबाई आहे की, काय अडचण आहे? ते म्हणजे हे बघा आता तुम्हाला बोलताय ना म्हणजे मला नवऱ्याला म्हणजे बघा तुम्ही सांगा त्या गुरुजीला म्हणजे 5 एकर कमी घ्या, म्हातारी आपल्याकडे नका. ती मोठी नाही ऐकलं, ती म्हणजे 10 कमी घ्या, 10 एकर म्हातारी आपल्याकडे नका. धाकटी म्हणजे 1 गुंठा बी नको, 15 देऊन टाका, पण धाकटी आपल्याकडे नका. तिने 15 सोडून, हिने 15 सोडून. मग म्हातारीनं मोठ्यानं गळा काढला, माझं काय पाप असेल गुरुजी, मी काय पाप केला असेल? घंटाबाई राग एवढं तर घ्या गेली होती, पाप नव्हतं काय होय. मी काय पाप केलं? मोठ्यानं रडू लागली. आता काय करा? प्रश्न मोठा पडला की मग मी म्हणलं आजी रडू नको, आजी रडू नको म्हणलं. तुला जसं मनमोहन स्वामीला पाळणा केला तसं तुला बसून पाळण्यात बसून हलवतो म्हणलं, तू चिंता करू, मी आव की तुला पाळण्यात घालून हलवतो म्हणलं. तू एकच काम कर, फक्त मला वटीत घे म्हणलं. मी म्हणलं तू मला फक्त वटीत घे, तुला पाळण्यात जाऊन हलवतो म्हणलं. कारण तिची 30 एकर जमीन रोडवर आहे, 80 लाख रुपयाला एकर विकाली. किती पैसे होतात? कशाला करायचं रात्रीच्या कीर्तनाकडे हिंडायचे? तिला म्हणलं मस्त तुला पाळण्यात जावं. मला म्हणाले तुला वटीत गेला, तू काय माझा रक्ताचा बस काय? हे काय करत आहे समजून घ्या. मग तुम्ही का समजून घ्या. मन्मथ माऊलीच्या आईला दुःख होतं, हे असलं नव्हतं मला मोक्ष मिळेल की नाही. योगायोगानं दोघा नवरा बायकोचा विचार चालू, गुरु घरी आले, गुरुचा प्रसाद मिळाला आणि मन्मथ माऊली सारखं जे पिंड आहे, परमरस्यातला 6वा अध्याय वाचा. परमरस्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगितलं एकच जगामध्ये अशी संस्कृती आहे की ज्या संस्कृतीमध्ये मांसपिंडाचा मंत्रपिंड केला जातो. एकच एक वीर शिवलिंगायताची संस्कृती आहे. परमर्शात सांगितले 6व्या अध्यायामध्ये, बारकाईने वाचा. 6व्या अध्यायामध्ये सांगत असताना सांगितलं माऊलीनं प्राकृतिक काया म्हणजे पंचतत्वानं तयार झालेली काया आपलं शरीर, प्राकृतिक काया ज्ञान कायेमध्ये रूपांतरित करता येतं. रूपांतरित करणारी एकमेव संस्कृती आहे, कारण या संस्कृतीमध्ये गर्भात्वर संस्कार केले जातात. मानसशास्त्रातला विषय ऐकला होता की आईच्या उदरात असताना 3 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंत किती काळ असतो? 6 महिन्याचा. 6 महिन्यामध्ये ते पिंड आहे गर्भ. 6 महिन्यात जेवढं ते पिंड शिकतंय, ते गर्भ शिकतंय, तेवढं शिकायला जन्मल्यावर 18 वर्ष लागतात. 18 मी सांगा ना, विज्ञान सांगते. म्हणजे ते पिंड शिकतो. पण आम्ही त्याच्यासाठी काय केलं? तुम्ही काय बघता याचा परिणाम त्याच्यावर होतो, पिंडावर होतो. तुम्ही काय ऐकता याचा परिणाम त्याच्यावर होतो. तुम्ही काय विचार करता याचा परिणाम होतो. तुमची कोणती मनस्थिती आहे त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. बघा काय खाता याचा परिणाम होतो. आणि त्याच्यातून नवीन शब्द आपल्याकडे येते बघा, डोहाळे लागणं, गर्भाचे डोहाळे लागणं. मन्मथ माऊलीच्या आईला जे डोहाळे लागायचे ते अभंगाचे लागायचे. आपल्या आईला जे डोहाळे लागतात ते माती खायचे लागतात. कापडची शेजारची बाई गौऱ्या खाऊन आली. मी म्हणलं आजी हे कसं पाहिजे? काकू हे काय करायचं? तर तिने सांगितलं मला तेच खावं वाटत. आता तुला आता शेण खाव, पुढची किती अवस्था आहे कसं म्हणून याला. माऊलीचा दिवसभर त्या बाईला सत्संग करायचा. मी धन्यता सांगालो, सत्संग करायचा दिवसभर. भजन कीर्तन ऐकायचं, प्रवचन ऐकायचे, पोथीपुराण ऐकायचे. आणि सत्संगातून तिला वाटायचं की आपल्या पोटी असं रत्न जन्माला यावं. माऊलीने सांगितलं की ते रत्न तुझ्या, गुरुने सांगितलं होतं की असं रत्न तुझ्या पोटी जन्माला येईल, तू चिंता करू नको, तेच रत्न माझ्या पोटाला यावं. दिवसभर बाईने तिचा ध्यास धरायचा आणि रात्री स्वप्न पडायचं. आणि स्वप्नामध्ये एक तरुणाबांड मुलगा यायचा, अंगावर भगवत धारण केलेला, भस्म लावलेला, रुद्राक्ष भाई भस्मलिंग गळा, रुद्राक्षाच्या माळा
झोपलेला करुणाबाण मुलगा स्वप्नामध्ये यायचा आणि त्याचं कीर्तन चालू राहायचं आणि माऊली रोज स्वप्नामध्ये कीर्तन ऐकायचं. कोणाचं? ते स्वप्न पडायचे, त्याचा परिणाम त्या गर्भपिंडावर व्हायचा. तसे स्वप्न पडतात का बाबाला? पण एवढं दिवसावर आपण भजन करतो. एखाद्या माऊलीला रात्री झोपीमध्ये भजनाचं स्वप्न पडलंय काय सांगा? पडलं असं तर इथून येऊन पाया पडतो. आपल्याला ते स्वप्न पडत नाही कारण ध्यासच नाही ना. पुढे जायचं ध्यासच नाही. आणि जर ध्यास लागला नाही आम्हाला तर तद्रुपता कशी आहे? जयाची आणि ध्यासे आळी होत असते. आणि मग पार्वती मातेच्या पोटी कालच्या दिवशी माघ शुद्ध पंचमीला ते रत्न जन्माला आलं की ज्या रत्नाचा उल्लेख करताना माझे प्रभू म्हणाले उतरिले कोटी असं एकच रत्न आपल्या पोटात आहे. अशी मायेची इच्छा असावी. काय म्हणाल मी? अशी आईची इच्छा असावी. पण दुर्दैवानं तशी आई मिळायला ही सद्भाग्य लागते. तशी आई मिळायला ही सद्भाग्य लागते. मी एका गावात कीर्तनाला गेलो, जायला उशीर झाला. पट मी गेल्या माझ्या मी कामाला लागलो. आंघोळ पूजा जेवणाची हिशोबाने चालू होतं. मग त्या बाईने माझ्याकडे बारकाने निरीक्षण केलं आणि ती बाई म्हणजे हिंग महाराज काय मुख्य आव का म्हणजे नाही म्हणे. कारण जे काय पैसा मिळते ते बोलण्याचाच मिळते. शाळेत बी मुख कसं आहे नाही. मग आल्यापासून आपलं गप राहिल्या म्हणजे काही बोलणं झाल्या काय नाही झालं. ती बोलकी होती जरा. मी काय बोलायचं तुला? विचारा महाराज लेकरं बाळा किती आहेत काय नाही. मी म्हणलं सांग मग किती आहेत. 3 पोराची माय हो महाराज म्हणली. 10 वर्षाची 5 वर्षाची गोष्ट होती. आता पोराची माय म्हणाला सुद्धा जीव जगदग कापाला. पोरीच्या मायला लय भाव आता सध्या काळ्या. जर पोरीच्या मायला विचारलं मी परवा लग्न करायचं का पोरीचं म्हणून तुम्हाला म्हणजे नोकरवाला आहे का कुठं बघून सगळ्यात असंच आहे आता. 3 पोराची माय म्हणजे बरं आहे की शासनाला 2 चांगली होती, एक आगाव आहे. तुला अजून काय पाहिजे? मी गप बसतो. मला तितक्या पुरतं तितकं बोलता का म्हणते मी. म्हणलं काय विचारा म्हणजे काय करते काय नाही. म्हणजे सांग म्हणजे काय करते माझं तुझं पोरगं मोठं. महाराज माझं भाग्य उद्याला कोणतं ते पोर करतो झाल्यापासून माझ्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भराटे. लक्ष्मी म्हणजे विष्णूची नोटा. करते तरी काय एवढं तर ते गावात आणून निघते म्हणजे कळलं नाही. नाव घेऊन येतो म्हणायचं गावात आणून निघते. आणि एवढं भाग्यवान निघालं महाराज. रोज संध्याकाळी 2000 रुपये आणून देते म्हणजे गांधीजीच्या खटखट 4 नोटा. 2000 रुपये असं बोलतं एखाद्याचं लेख आहे का पोरग आहे का असं रोज संध्याकाळी 2000 रुपये देणार महिला तिलाच भेटले 2000. आता विकिते म्हणल्याबरोबर माझं काळी सळकून केलं उगं चालू वाटले. मी दुसरं काय करते तर ते लावते महाराज. शाळेत असताना त्याचं गणित पक्क नव्हतं. कळलं नाही असं काही. आता त्याचं गणित एवढं पक्क आहे. त्याचाच मास्तर 11 विचारा यायला कळत नाही काय. मटका लावते मटका. रोज संध्याकाळी हिंगमाय म्हणून 11 वाजता येते घरला आणि 2500 रुपये देते. किती झाले पैसे? आता मला वाटतं राहिलेलं पोरग 3रा धंदा करीत असत. आता एकच राहिला
मी सहज म्हणलं माझ्या तिसरं काय करते त्या संन्यासाचं नाव काढून म्हणली तू तुझ्या कीर्तन करते. अशी जर माया मिळाली तर काय उपयोग आहे. म्हणून महादेव म्हणतात की चांगलं रत्न जन्माला आलं आपल्या पोटी तर ते माईला धन्यवाद दिले. त्या पोराचं काय झालं, शिवाजी महाराज जन्माला घालताना जिजामातेनं ते स्वप्न बघितलं होतं. बघा महात्मा बसवेश्वराला जन्माला घालताना माता माधवीकडे ते स्वप्न बघितले. आपण ते स्वप्न बघितलेलं नाही तर नाही दिलं गेली गडी सोडून द्या आता. पण आपल्या संस्कृतीमध्ये 4 संस्कार गर्भावस्थेमध्ये केले जातात. प्रत्येक गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होतो. म्हणून सावधानता अतिशय महत्वाची आहे. म्हणून संस्कृतीचं संगोपन करायचं असेल आम्हाला तर तिथून सुरुवात करावी लागते. सगळा प्रभाव त्याच्यावर. आपलं कुठे सुरुवात आहे तिथून नाहीच की. 2 महिला मैत्रिणी गार्डन मध्ये बसल्या होत्या. दोघीचे 5-5 वर्षाचे लेकरं होते. एका बाईचं लेकरू असं कमर राखून गुरकीत बघायचं आणि एकीच गुरपाट्या उड्या करायची. हिला तिच्या लेकराबद्दल कुतूहल, तिला हिच्या लेकराबद्दल. ताई तुम्हाला विचार म्हणाले हो तुमचं लेकरू असं कोणाकडे असं कमर राखून गुरकीतच बघते 5 वर्षाचं आहे तर. ती म्हणली बाई हे आज बघ ना हे पोटात होतं तो आम्ही ते शोले पिक्चर बघला त्या गब्बर सिंगाचा परिणाम याच्यावर आर्य सांग आहे का. तुमचं उरपाट्या उड्या तर आमची तीच भानगड आहे. आम्ही सर्कस बघायला येते पण अशा माईबद्दल बोलले नाही. म्हणून मातृत्व अतिशय महत्वाचं आहे. संस्कार घडीतात ते मातृत्व आहे. आणि असं एक रत्न पण जास्त नको आम्हाला. 100 कुणाची बाई होऊन काय फायदा आहे. एकच असावं पण कोणासारखं असावं मनमोहन माऊलीसारखं असावं. उतरलेले कोटी गुळे सर्व गोत्र. लेकराच्या कामावरून मायबापाची ओळख होते. काय म्हणाल मी असं लेकरू घडवावं लागते. सोपं नाही मला. कधी कधी दुर्दैवाने आम्हाला असे लेकर आमच्या हातून घडले ते लेकरू आपलं असून सुद्धा आपला आहे म्हणायची हिंमत नाही. एका गावात कीर्तनाला गेलो. 8 वर्षाचं लेकरू, मी सत्य घटनेवर बोलालो. 8 वर्षाचं लेकरू नवीन असा पेटी मास्तर होता याच्यासारखा स्वर देत चला बाजूला बसलं होतं आणि मध्ये हात घालून ते पट्ट्या लावून ते पेटी मास्तरने त्याचा 1दा हात काढला, 2दा हात काढला, 3दा हात काढला पण ते लेकरू ऐकच नाही. आता ऐकायला गेल्या पेटी मास्तर कसे रागीले असतात कारण त्याला राग येतात ना गायनाचे म्हणाले. आणि ते पेटी मास्तरनं योगा त्या लेकराला असं तरी लोटलं आणि त्या गावातल्या एका माणसाला विचारलं कोणाचा आहे मला दे ना. त्याच्याच भाषेत बोलावलं कोणाचा योग कसा लागला बघा. जे विचारलं तर त्या पोराच्या बापालाच विचार आणि त्याचा बाप मला इमानदारीने मला माहित नाही. कळालं का काय का असले कर्म आणि असले पोराला यायचे असतील. सप्ताह त्याच्यासाठी आहे हो. सप्ताह म्हणजे भजन कीर्तन करून टाइमपास करायचं नाहीये. याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे. ते विचार आमच्या जीवनामध्ये रुजले पाहिजे आणि ते जर रुजले नाही तर महादेव म्हणून आले मग 100 असून काय फायदा. ना तरी क्षणिक अभ्यास केला. माझ्याकडे मी कुराणही वाचले, बायबलही वाचले बरं का. बौद्ध धर्माचा अभ्यास केला, शीख धर्माचा अभ्यास केला, वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला. वारकऱ्याचे अनेक ग्रंथ माझ्याकडे आहेत.
जे वारकऱ्याच्या घरात नाही तेवढे आहेत माझे. मी सगळे पुस्तकं वाच. पण गंमत अशी बघा, माणसासाठी जंतू हा शब्द प्रयोग फक्त जगद्गुरु रेणुकाचार्याने केला. कोण? जगद्गुरु रेणुकाचार्यानं सिद्धार्थ शिखामणीमध्ये माणसाला जंतू शब्द प्रयोग केला. जंतू म्हणजे आळी. तेच प्रयोग महादेवनं आजच्या अभंगात केला. नात्री क्षणिक जंतूचे साचे, आळ्याही जन्मतात जगतात मरतात, माणसंही जन्मतात जगतात मरतात. आळ्याला जीव आहे, माणसाला जीव आहे. लाखो आळ्या जन्मतात. आळ्या कुठे होतात? काय अडचण आहे? आळ्या होतात, जन्मतात, मोठ्या होतात. आळ्याचे बी लग्न होतात, आळ्याला बी लेकरं होतात, आळ्याचे बळवणी होतात आणि आळ्या मरून जातात. तुम्ही आता कोणत्याही ग्रामपंचायतला ग्रामसेवकाला विचारा, तलाट्याला विचारा, आपल्या गावात किती आळ्या जन्मल्या होत्या? कुठे रेकॉर्ड आहे का? नाही. आधार कार्ड नाही, त्याचं पॅन कार्ड नाही, त्याच्या नावानं घरकुल नाही. जन्मल्या, जगल्या, मेल्या. आळ्याही जन्म जगतात मरतात. 1.5 घंट्यामध्ये जन्म जगत असतील, मरत असतील 2 घंट्यात, 1.5 घंट्यामध्ये. पण आपल्याला जे 80 वर्षे लागल्या त्या गोष्टी ते 1.5 तासात करून टाकतात. कुठलंच रेकॉर्ड नाही. तसं माऊली सांगतात की माणसाच्या जन्माला आला, जन्मला, जगला आणि मेला. 3च टप्प्यात. जन्मला, जगला, मेला. आयुष्याचा नाश झाला आणि दास म्हणे वाया गेला. त्यानं काही सार्थक केलं नाही, स्वहित केलं नाही, स्वधर्म आचरण केलं नाही. त्यानं अंतरंगामध्ये कधी म्हणजे त्याच्याबद्दल चांगला भाव निर्माण केला नाही. त्यानं कधी भगवंत जाणून घेतला नाही. नुसता खाला पिला जगला आणि 1 दिवस मेला. त्याचं जगणं आणि पशुचं जगणं सारखं आहे. पण या ठिकाणी माऊली म्हणताय, जर या जन्मात जर स्वहित केलं नाही, नुसत्या बुजबुज आळ्या झाल्या, जगल्या आणि मेल्या, त्याची कुठंच नोंद नाही. त्याच्यात उदाहरण देताना सांगितलं, अजाकंठी स्तने दुग्धहीन, शेरडाच्या गळ्याला 2 स्तन असतात बघा. कधी कधी असे नरड्याला घुमघुम टाकतात, त्याचं दूध नसते, काही नसते, उगं लोंबत असतं. तसं माणसाच्या जन्माला नकोच लोंबत राहिला म्हणजे नुसतं खायला कान भुईलावा लागेल. म्हणून या जन्मात आलेल्या प्रत्येकानं स्वहित करता आलं पाहिजे. त्यासाठी भगवंतानं आम्हाला सगळ्यात मोठी जर गोष्टी देण दिली असेल तर ते आम्हाला बुद्धी दिली. मधली चाल घेणं जमते का? घ्यायची. मधली आता पुढे जायची, कारण वेळ जास्त आहे. चाल घ्यायची. शंकर अभंगाची पूर्वपीठिका, अभंगाची रचना आणि अभंगाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध. दैनंदिन जीवनाशी संबंध आणत असताना सत्संग सोहळा जो आहे 7 दिवसाचा आहे, या संगतीचा परिणाम आपल्यावर व्हावा. एक शास्त्रीय प्रमाण असं सांगतंय, जडानं जडाची संगत धरली तर जडाचं जडत्व बदलतंय. डबल सांगा, जडानं जडाची संगती धरली तर जडाचं जडत्व बदलतं. निर्जीव वस्तूनं निर्जीव वस्तूची संगत धरली तर निर्जीव वस्तूचं स्वरूप बदलतं. लोखंडानं जर परिसाची संगत धरली, लोहाने धरली परिसाची संगती, तिने पूर्व स्थिती पलटली. याच्यातला फार महत्वाचा शब्द आहे, स्थिती बदलावी, परिस्थिती नाही. परमार्थानं परिस्थिती बदलत नाही, परमार्थानं स्थिती बदलते. उपासनेनं स्थिती बदल. स्थिती नाम अवस्था. स्थिती म्हणजे काय? अवस्था. एक एक सप्ताह अतिशय महत्वाचा आहे, एक एक कीर्तन महत्वाचं आहे. सप्ताह म्हणजे काय आहे तर असं सांगतात, एक सप्ताह म्हणजे एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये मारलेली एक वखराची पाळी. वखर माहिती तुम्हाला? कोळपवणा वखर म्हणून पिकाचं तण काढायचं. एक सप्ताह म्हणजे काय? एक वखराची पाळी म्हणजे काय? प्रत्येक वखराच्या पाळी परत किंवा कोळप्याच्या पाळी परत थोडं तरी तण निघाव. तण कमीचा म्हणजे पिकच निघाले तर उपयोग नाही ना. हे मशागतच आहे आपली, हे अनुकूलता आहे. आणि एकदा मशागत तयार झाल्यानंतर एकतरी विचार आपल्यामध्ये रुजणं गरजेचं आहे ना 7 दिवसामध्ये.
एकही विचार रुजला नाही, चांगला विचार रुजला नाही, उलट अहंकार पहिल्यापेक्षा वाढला. मी कशी येतो कीर्तनाला, येऊ नको घरी जाऊ. मला विचारलं नाही, तुला कशाला विचारायचं, तुला घरी तरी कोण विचारणार आहे. दुर्दैव की आमचा अहंकार एवढा मोठा वाढत चाललाय. म्हणून कधी कधी मलाच विचार करू लागलो मी, एवढा सगळा गाजावाजा उठला, एवढे सगळे सत्य झाले, एवढे सगळे कीर्तन झाले, एवढे सगळे पारणं झाले, पण परिवर्तन का दिसत नाही. त्याचं कारण आहे की आम्ही कधी त्याला आत जाऊन दिलं नाही, त्याला आत कधी रुजू दिलं नाही. आणि जर आम्ही असंच केलं, काय केलं उपयोग आहे, व्यर्थ खटपट झाला. आम्ही ते प्रत्येक गोष्ट माझ्या संहिताची आहे, हित सगळ्याला कळते, पण संहित करणं महत्वाचं आहे. हित सगळ्याला कळते. पाण्यात दुधात पाणी घालून कसं विकावं, काय ट्रेनिंग द्यायची गरज नाही त्याला. ट्रेनिंग द्यायची काय गरज आहे, ते ऑटोमॅटिक शिकते. हित सगळ्याला कळते. बघा, हित सगळ्याला कळते. 200 रुपये पट्टी द्या तर घरबार 7 दिवस जेवते, हे हित सगळ्याला कळते. संहित करा. आणि तुम्हा आम्हाला सोडून द्या हो. शिवदास वारी सारखा संत म्हणतो, काय व्या करावे संहित कळेना, वृत्ती परमार्थाकडे वृत्ती वळावी लागते. परमार्थात कृती नाही. परमार्थ म्हणजे वरून नाही, वरपांगी नाही, आत असलं पाहिजे. आत वृत्ती बदलायची असेल तर वृत्तीचे 2 भाग आहेत, मन आणि बुद्धी एकत्रित आली तर वृत्ती बदलते. आमचे दुर्दैवानं मन आणि बुद्धी सवतीसारखा नांदाल्यात आपल्या अंतरंगामध्ये एकजीव कुठं आहे. मन आणि बुद्धी एकत्र आली पाहिजे, एकजीव झाली पाहिजे, तर आमचा भाव तयार होतो. मन आणि बुद्धी एकत्रित आली तर आमची वृत्ती बदलत असते. दुर्दैवानं आपल्या आत असलेलं मन आणि बुद्धी सवतीसारखं वागणं चालू आहे. आमचं मन वेगळं म्हणतोय तर बुद्धी वेगळी म्हणते. मन म्हणाले जावं कीर्तनाला, बुद्धी म्हणाले कोण तुला आमंत्रण दिले. मन म्हणाले प्रसादाला आमंत्रण द्यायची काय गरज आहे. कोण म्हणाले, मन म्हणाले प्रसादाला आमंत्रण द्यायची काय गरज आहे. तर बुद्धी म्हणाली तिथं गेल्यावर जर उठून लावलं तर कसं करावं, द्वैत चालू. आणि मन आणि बुद्धी एकत्रित जर आली नाही, फार सुंदर एक दृष्टांत आहे, छोटा सांगतो. मनाच्या अंगाने आणि भावाच्या अंगाने काय आहे. आम्ही जे परमार्थ करतो तो कोणीतरी एकाच्या अंगाने करतो. मनामध्ये 2 भाव असतात, संकल्प आणि विकल्प. चांगला भाव असेल तर इथे येतो, विकल्प असेल तर इथे येऊन उपयोगाचं नाही. बुद्धीचे 2 प्रकार आहेत. मन आणि बुद्धीचं नातं सांगताना तुम्हाला एखादी घटना सांगताना एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला. योगायोगाने एका गावामध्ये 2 बहिणी सवती झाल्या. इथं नाही कोणी तसं, त्याला सोडून योगायोगानं 2 बहिणी सवती झाल्या. मोठीची काही अडचण असेल मग धाकटी केली असेल. पण मोठीला सुरुवातीला वाटलं की नवीन कोणती तरी आणून दिल्यापेक्षा आपलीच बहीण राहिली तर काय फरक पडते, एका घरचा विषय आहे. म्हणून योगा राग येणार केला म्हणूनच पुन्हा मला वापस जायचं आहे म्हणून योगायोगानं 2 बहिणी सवती मोठीनं चांगल्या हेतून केली होती. पण गमत अशी आहे की नवीन नागाला आल्यानंतर धाकटी आल्यावर मग मोठीला कळालं ही किती जरी झाली बहीण का होईना पण सोबतच आहे. प्रत्येक गोष्टीत वाटेकरी नाही, घरात वाटेकरी नाही, प्रॉपर्टीत नाही. घरात आग लागली तर लागली म्हणजे पण बाहेर वजन तरी काय करायला पाहिजे. मोठी काय करायची, कोणी कोणता कार्यक्रम असो, हळदी कुंकाला बोलू द्या, शिंदे कोणत्याही कार्यक्रमाला असू द्या, धाकटीला काम सांगायचे ना आपणच जायचे. कशाला, अजून माझं वजन कमी झालं दाखवायला बाहेर जायची. ते धाकटीनं वर्षभर बघली. तिला वाटलं मलाही नवरा आहे, मलाही कुंकू आहे, मलाही वाटतंय हळदी कुंकाला जावं, मलाही वाटतंय कुंकाचं करावं. तिला वाटायचं, पण आता मोठ्या बहिणीकडे बोलायची हिंमत नाही ना. तिने सहजच काय केली, घराकडे गेली, देवाऱ्यापाशी गेली आणि मनमुसामीचा फोटो होता. मनमुसामीला जाऊन हात जोडून मिळली, मनमत पावली. 11 पदयात्रा करते गेली पायाच्या पुण्या लागता. एक काम कर, कारण आता मला ते सण होईना झाले. कारण मलाही बाहेर आपलं सवासीनपणाचं महत्व लोकांना म्हणजे पटवून लोकांना दाखवावं, मोठे पण दाखवा वाटतंय. पण मोठी जाऊ देण्यात झाली ना तर त्याला एकच उपाय आहे. मनमोहन स्वामीला त्याने नवस केला, 11 पदयात्रा करते, एकच काम करून मोठीचा नवरा मरू दे. ती विधवा झाली की मला हळदी कुंकाला. हा निर्णय कशाच्या अंगाने आहे, बुद्धीच्या का भाव आहे, मनाच्या? सांगा, मनाच्या अंगाने केलेला आहे. बुद्धीच्या अंगाने जर केला असता तर तिचा नवरा मरणं म्हणजे पर्यायाने माझ्याकडे ती येणार आहे हे विचार केला नाही. म्हणून आपण दोन्ही एकत्रित करावं लागतं.
आणि मन आणि बुद्धी एकत्रित आली की भाव तयार होतो, वृत्ती तयार होते. आणि ती वृत्ती बदलली की समाधान येतं. वृत्ती पालटून जाईल चित्त समाधान. पण माऊली म्हणतात ही वृत्ती जर बदलायची असेल तर भगवंताने आम्हाला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीमध्ये विवेक असावा लागतो. पहिला विवेक सांगितला, मग कोणी आधी करायला सार्थक भाव विवेक. कशासाठी करतो आम्ही? खाला पिला जगण्यासाठी आहे का? मी ज्याच्यासाठी रात्रंदिवस मनमार करालो, कोणासाठी करालो? कुटुंबासाठी करालो. मला चांगलं म्हणतील, मला चांगलं म्हणतील. ध्यानात ठेवा माय, तुम्ही कोणाला कितीही करा, कितीही करा, कोणीच तुम्हाला केलं म्हणणार काय केलीच म्हणतात. दिवसभर तुम्हाला दम आहे का? बाई म्हणजे काय कळावं, आम्हाला सारासार कळावं माझ्या हिताचं काय आहे आणि माझ्या सुहिताचं काय आहे, चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. बऱ्याच लोकांना चांगलं वाईट कळते, कळत नाही असं नाही. चांगलं मंगळ कळत नाही का आपल्याला? कधी आपल्याला चांगलं मंगळ कळणं महत्वाचं नाही, निवडता आलं पाहिजे. भुईमुगाच्या शेंगा खाणाऱ्यानं पक्क ध्यान ठेवायचं, शेंगा खाताना सार आणि आसार असते. टरफल काय असतात? आसार असतात, शेंगदाणे सार असतात. आणि उरपाट केलं तर बिघडते की सगळं. ताक आणि लोणी, याच्यामध्ये ताक आहे असार आणि लोणी काय आहे? सार आहे. मग आपल्याला सारासार शोधता आला पाहिजे. आणि ज्या दिवशी आम्हाला सारासार शोधता आला, चांगलं वंगळ, काय काय लोकांना वंगळ आहे ते कळतंय. मी एका गावात कीर्तनाला गेलो बसवा ना, तुमच्याच उदगीर मध्ये, म्हणजे उदगीर तालुक्यामध्ये. आणि योगायोगानं मी एसटीनं आलो होतो, बस स्टँडला उतरलं आणि कार्यकर्त्याला फोन केला. कार्यकर्ता म्हणला तुम्ही कुठं जाऊ लागलं? बस स्टँडला. मग बस स्टँडवरून जे नीट येणार रस्ता आहे त्या नीट रस्त्याने या म्हणला. रस्त्यामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे, त्या मंदिरापाशी थांबा, मी आता आलो म्हणला गाडी घेऊन 2 मिनिटात. मी म्हटलं 2 मिनिटं म्हणजे अर्धा घंटा लागतेच. मी तिथपर्यंत गेलो, पारावर जाऊन बसलो. मग मला ध्यानात आलं पटकन की याच गावचा एक तरुण म्हणजे मुलगा, मी कॉलेजला असताना माझ्या कॉलेजमध्ये होता, माझा मित्र होता. तिथे गेल्यावर ध्यानात आलं आता माझा मित्र आहे पण मोबाईल नंबर नाही, काय 25-30 वर्षात काही संपर्क नव्हता. मग आता म्हणजे त्याचं स्मरण केलं, बाबा याला आज भेटला तर बरोबर त्याच्या गावात आल्यावर. योग कसं असते बघा, एखाद्याचं स्मरण करावं ते समोर यावं. ती योगायोगानं तिकडून आलं की समोर आल्यावर नजर आलं तर झाली. चेहरा जरी बदलला असला तरी लक्षात आलं, त्यांना मला ओळखलं, मी त्याला ओळखलं. त्यालाही आनंद झाला, मलाही आनंद झाला. म्हणजे काय भाग्य आहे, तुझं नाव काढल्याबरोबर तुझी भेट झाली. तुझं आयुष्य किती आहे? 100 वर्ष आयुष्य. दोघांची गप्पा. म्हणजे चला बरं झालं तुझी भेट झाली, कार्यकर्ता याला वेळ आहे, चल म्हणलं मारुतीच्या पारावर बसून आपण गप्पा मारू. मला म्हणला इथंच मारू. चल की मंदिर, आता मंदिर जवळ आहे, पारावर बसून गप्पा मारू. नाही म्हणलं मी पारावर येणं इथंच बसू. मी म्हणलं पारावर यायला काय अडचण आहे? नाही नको म्हणलं पारावर यायला. मी म्हणलं काय झालं? मला पारावर यायला जमना म्हणलं. काय झालं? आज मंगळवार आहे, कळते का काही? शेताकडे गेलतो म्हणलं शेताकडून काम करून येणाऱ्या माणसाला विसावा घेण्यासाठी पार आहे. पार कशाला बांधले? पार कळते का तुम्हाला गावातला? मारुती पुढे पार जे बांधतात ते विसावा घेण्यासाठी. काम करून येणाऱ्याला तिथं शांत 2 मिनिटं बसता यावं याच्यासाठी पार आहे. पण काम करून येणारे माणसं त्या पारावर नसतातच. त्या पारावर जी माणसं असतात ती काम न करणारी रिकामी माणसं, म्हातारी माणसं. जेवण झालं की सून म्हणते मामा गिळल्या काय, जा पारावर जाऊन खपा. हे सगळं माल तिथे गावाचं टिंगल करणार, त्याला पार्लमेंट म्हणतात आहे की नाही. तिथंच राहते त्याचं गव्हर्नमेंट, बाकी कुठे नाही. म्हणलं पारावर कसं मला मंगळवार आहे, मी शेताकडे गेलतो. मला ते कुठं काय कळालंय. म्हणलं काय होते मग वारा येत आता शेताकडे आला येऊन गप्पा मारून. मला गुरुजी तुम्हाला कीर्तन केल्या तरी मी चांगलं वंगळ कळत नाही. म्हणला मी मंगळवार असल्यामुळं येताना वंगळ खाऊन आलो. मला कळालं का काय? त्यानंच म्हणाला मग वंगळ होतं तर कशाला खालात बाबा तुम्ही. म्हणजे याचा अर्थ काय, चांगलं वंगळ कळतंय पण निवडता येत नाही, याला म्हणतात विवेकाचा अभाव. आणि हा प्रश्न समोर ठेवण्यासाठी महादेवपूर्ण 4थ्या चरणाची रचना केली. हृदयात स्वामीच म्हणतो. म्हणजे चॅनलचं नाव काय सांगा? झुंगा नागेश्वर. झुंगा नागेश्वर, बरोबर आहे. बरोबर. अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने सोशल मीडियावर युट्यूबच्या माध्यमातून आपलं कीर्तन सर्व महाराष्ट्राला ऐकायला जावं
म्हणून आमचे मित्र स्वामी सर यांचं धुंदा नागेश्वर नावाचं जे चॅनल आहे, धुंदा नागेश्वर, त्या चॅनलवर त्यांनी आपले कीर्तन प्रकाशित करत आहेत. म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. आमच्या समाजातील सर्व सद्भक्तांना माझा आग्रह राहणार आहे की बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की टीव्हीवर कीर्तन येतात वारकरी संप्रदायाचे, पण आपल्या संप्रदायाचे काय येत नाही. तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आपला एवढा मोठा संप्रदाय आहे, पण आपला संप्रदाय आहे हे टीव्ही वाल्याला माहीतच नाही. कारण आपल्या वाण्याचं वैशिष्ट्य आहे, पोटाला खायना, दुसऱ्याला देईना, तुला ना मला. इथं माणसाला खाऊ घालून काहीच नाही. माणसं खातात तर वर्णात मीठ नाही म्हणतात, त्याचं काही खरं नाही. जाहिरातीचे युग आहे. म्हणून आपला संप्रदाय अतिशय पुरातन आहे, अनादिकालापासूनची चालणारी परंपरा आहे. पण सोशल मीडिया एक अतिशय महत्वाचं साधन आहे. मी टीव्ही वाल्याला विचारलं, आम्ही गेलो होतो शिष्टमंडळ घेऊन, की आमचं कीर्तन काय येत नाही. तर ते म्हणले तुमचं कीर्तन असतं हे आम्हाला माहित नाही. मी म्हणलं असं कसं म्हणता, टीव्हीवर येतं की आमचं यायला पाहिजे, आमचं युट्यूबला वगैरे आहे. मग त्यांनी दाखवलं म्हणजे किती फॉलोअर्स आहेत. कारण त्यानं सांगितलं की तुमचे वाण्याचे लोक तुमचे कीर्तन बघतच नाही, आणि ज्या मालाला गिऱ्हाईकच नाही ते बाजारात कला आणायचे. ध्यानात ठेवा, आपले कीर्तन बघा. आता सगळ्याजवळ मोबाईल आहे. तुमच्याजवळ आहे ना, महिला मंडळाजवळ ते अँड्रॉइडचा मोबाईल आहे ना, मग त्यामध्ये युट्यूब बघायचे, त्याच्यामध्ये कीर्तन आपले बघायचे. आता महाराजांचं जे नागेश्वर नावाचं जे चॅनल आहे, ते चॅनल काढा, ते व्हिडिओ बघा. मनात असलं तरी बघा, नसलं बघा. त्याचे फॉलोअर्स वाढले पाहिजे. आणि जर संख्या आपली जर कोटीमध्ये गेली तर टीव्ही वाला आपल्याकडे येते. आम्ही जाहिरात सुद्धा तयार केली. एक कीर्तन टीव्हीवर आणायला 30-40 लाख रुपये लागतात. कोण देते 30-40 लाख रुपये? कोणाजवळ पैसे आहेत? आपलं काम फुकटामध्ये आहे. आपण अर्ध्या तिकिटासाठी 2-2 घंटे गाडीची वाट बघणारी माणसं. म्हणून ध्यानात ठेवा, संध्याकाळचं सकाळचं जेव्हा लागते म्हणून आपण दुपारीच एकटी जेवतो. म्हणजे सकाळचं वागते, संध्याकाळचं वागते. म्हणून ध्यानात ठेवा, सोशल मीडियावर आपले जर कीर्तन आपण बघितले, हे चॅनल चांगलं तयार केले त्यांनी, ते कीर्तन बघायचे, पूर्ण ऐकायचे. आणि बघा काहीतरी फरक. कोण्याही कीर्तनामध्ये 4 गोष्टी तरी कानावर येण्यासाठी असतात. आपण मोबाईल एवढी बघतोच घेऊ. काय काय बाया दिवसभर त्या मोबाईल मध्ये बघतात भाजी कशी करावी,